राम राम मंडळी, मी सविता पाटील आणि मी तुमले अगोदर वावरना व्हिडिओ टाकत तुमले मी वावरला घरना पण व्हिडिओ टाकत. आता ह्या हिशोबानं गावातलं घर, या गावातला घर सुद्धा मी मंगलदारी मस्त झाडे लावले. तर सगळे झाड इतकं भारी फुले येले तसं तुला काय सांगू. तर मी तुम्हाला आधी देखाडत समोरला कॅमेरा मी तर देखा तुम्ही सुद्धा एकच नंबर फुले येलेत मस्त. तर चला मी तुम्हाला आधी देखाडस आपलं घर मागे बाग लायले फुलेसनं जसं मस्त झाडेसनं बाग आहे आणि एकच नंबर फुले येलेतच. देखील कितला भारी फुले येले मस्त. तर देखा तुम्ही कोण बी देखाडस मी एकच नंबर फुले येलेतच. म्हणतस ना, मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी, तशी गोठी जायले. झाड पण छोटं आहे देखील तुम्ही 1.5 फूटनं झाड शे पण फुले कितला मस्त येलेतस. आणि इकडे मोगरा लायले हायशे मोगरानं झाड आणि इकडे पण मस्त फुले येलेतस. मस्त वेगवेगळ्या कलरना फुले येलेतस. आता परत तुम्हाला मी इकडे देखाडस आणि देखील इकडे बी पांढरा कलरनं फुले मस्त. आणि परत तुम्हाला मी अजून एक झाड देखाडस परत. आणि देखा हाय झाड हाय तुम्ही ओळखा. कोणी सांगस देव कपाशी शे, कोणी सांगस दुसरंच झाड शे, देव कपाशी नाही शे. तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. खूप मोठे बी झाले ते झाड देखील. आणि मला बी वाटत की देव कपाशीनं नाही शे, पण तरी काही जणी सांगतात की तोडू नका त्याला, देव कपाशीनं झाड आहे ते. त्यांना बाजूला निम्न झाड आहे आणि इकडे कढीपत्ता आहे. आणि हाय इकडे जामन, जामन झाड आहे, खूप मोठं बी झाले. आणि इकडे देखा हाय लायलचे कारलं, कारलंही मस्त बी झाले. मी रुग्ण महिन्यानं कारलं लायले. आणि इकडे उतऱ्यानं मी रुग्ण महिन्यानं कारलं. इकडे टमाटा आहे आणि आईशी आळूनं पान. तर आई आळूनं पान आता 15-20 दिवस जायत लावाले मस्त जगी देखील. आणि इकडे शे हाय जास्वंतीनं झाड लायले, जास्वंतीनं फुलासाठी. आणि इकडे समोर पण आहे जास्वंतीनं झाड लायले. आणि त्या खाली जास्वंतीनं झाड आहे मस्त. तर अशा प्रकारचे तसं आम्ही झाडे लायल. तर कसं वाटणार आम्हाला मंगलदारीच्या झाडे लावलेत घर मागे.
मस्त फुलेस ना. कसं वाटणार कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगात. आणि तुम्ही जर मला चॅनलला नवीन असाल तर मला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुढला व्हिडिओ मला लवकरच भेटू. तोपर्यंत राम राम.